अष्टवक्र महागीता सीझन 1 द अवेकनिंग एपिसोड नंबर 8 द मिरेकल ऑफ सेल्फ म्हणजेच माझ्या स्वतःलाच माझा नमस्कार. मागच्या भागात आपण पाहिलं की ऋषी अष्टवक्रांच्या एका महाप्रहाराने राजा जनकाची संसाराच्या स्वप्नातून झोप उडाली. त्यांना साक्षात्कार झाला की ते शरीराची लहान लाट नसून चैतन्याचा अथांग महासागर आहे. आज आपण दुसऱ्या अध्यायाच्या अशा एका शिखरावर पोचलेलो आहोत जिथे राजा जनक स्वतःच्याच अंतर्मनाचा वेध घेताना एका अशा अद्भुत रसात बुडून जातात जो मानवी इतिहासात फार दुर्मिळ आहे. या भागात जनक कोण्या ब्रह्मदेवाचा जय जयकार करत नाही, तर ते स्वतःच्याच आत असलेल्या त्या परमतत्वाला शरण जातात. राजा जनक अहोभावाने म्हणतात, आहा हा, माझ्या स्वतःलाच, माझ्या आत बसलेल्या त्या आत्मदेवालाच माझा कोटी कोटी नमस्कार, ज्याचा कधीही कोणत्याही परिस्थितीत विनाश होऊ शकत नाही. उद्या जर ब्रह्मदेवापासून ते अगदी गडाच्या पायथ्यापर्यंत या संपूर्ण जगाचा जरी विनाश झाला तरीही जे तत्व सतत शिल्लक राहणार आहे त्या माझ्या स्वतःलाच माझा नमस्कार. श्रोत्यांनो, जनकाच्या या विधानाची खोली समजून घ्या. जेव्हा देवळात जातो तेव्हा तो स्वतःलाच पापी मानतो, कमकुवत मानतो आणि समोरच्या मूर्तीला नमस्कार करतो. अष्टवक्र गीता ही एकमेव अशी महागीता आहे जी शिष्याला इतकी उंची देते की शिष्य स्वतःच्या आतल्या ईश्वराला ओळखतो आणि म्हणतो, माझा मलाच नमस्कार. आपल्या महाराष्ट्राच्या पावनभूमीत संतांनी या स्थितीला सोहमभाव किंवा आत्मनिवेदन म्हटलं आहे. संत कबीरजी एका दोह्यात किती सुंदर सांगतात, लाली मेरे लाल ही जीत देखू तीत लाल, लाली देखन मै गई मै भी हो गई लाल. जेव्हा माणूस त्या परमात्म्याला शोधायला बाहेर पडतो आणि अंतर्मुख होऊन पाहतो तेव्हा त्याला कळतं की शोधणारा आणि शोधलं जाणारं तत्व वेगळं नाहीच, दोन्हीही एकच आहेत. एक सोपे व्यावहारिक उदाहरण पाहूया. एका राजाला जंगलात शिकारीला गेल्यावर डाकू पकडतात. तो राजा तिथून कसा तरी जीव वाचून पळतो, पण त्याचे कपडे फाडतात तो भिकारीसारखा दिसू लागतो. काही दिवसांनी तो स्वतःची खरी ओळख विसरून जातो आणि रस्त्यावर भीक मागू लागतो. त्याला वाटतं की तो जन्मापासूनच भिकारी आहे. अचानक शहरातून राजवाड्याचा वजीर तिथून जातो आणि त्या भिकाऱ्याला ओळखतो. वजीर त्याच्या पाया पडतो आणि म्हणतो, महाराज, तुम्ही इथे काय करत आहात? तुम्ही भिकारी नाही, तुम्ही तर या देशाचे राजे आहात. तुमचे सैन्य महालात तुमची वाट पाहत आहे. त्या क्षणी त्या भिकाऱ्याच्या मनात जी क्रांती घडते, तो स्वतःकडे बघून हसेल की अरे रे, मी राजा असूनही इतके दिवस 4 दाण्यांसाठी भीक मागत होतो.
राजा जनक नेमके याच आनंदात आहे. त्यांना कळून चुकले आहे की ते शरीराचे भिकारी नसून आत्म्याचे चक्रवर्ती राजे झालेले आहेत. पुढच्या श्लोकात जनक म्हणतात, अहो अह नमस्तुभ्यम एकोह देह वानपी. म्हणजेच जनक म्हणतात, आश्चर्य आहे, मी या शरीरात असूनही एकटाच आहे. मी कधीही कुठेही जात नाही आणि कुठूनही येत नाही. मी तर या संपूर्ण विश्वाला व्यापून जसाच्या तसा स्थिर आहे. म्हणून आज या भागाचा समारोप करताना हाच अहोभाव स्वतःच्या मनात जागृत करा. स्वतःला कधीही ही पापी किंवा कमकुवत समजू नका. तुमच्या आत जो पाहणारा आहे तो कधीही मरणार नाही, तो कधी बदलणार नाही. तो नित्य शुद्ध आणि बद्ध आहे. उद्याच्या भागात आपण या दुसऱ्या अध्यायाच्या पुढच्या आणखी सखोल टप्पा पाहणार आहोत, जिथे राजा जनक सांगणार आहे की या जगात ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय या तिन्ही गोष्टींचा लोप कसा होतो. आणि ही विनामूल्य ज्ञानगंगा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये ठीक याच वेळी. जय हरी.